नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवला काळा मसाला। त्यासाठी मी घेतला आहे असं मसाल्याचं पॅकिंग 1 किलो धने, 1 किलो खोबरे आणि 1 किलो मिरची। मिरचीमध्ये मी घेतली अर्धा किलो काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा किलो नंदुरबार मिरची। तर चला तर मग आपण मसाला भाजूया। आणि या मसाल्याच्या पॅकिंगमध्ये मसाल्याचं प्रमाण वेगवेगळ्या पदार्थांचं वेगवेगळं आहे, ते मी मसाला भाजताना सांगणार आहे। अशी आपण एका कढईमध्ये घेऊन एक पळी तेल टाकून ही मिरची भाजून घेणार आहोत। हे बघा, असे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची। त्यानंतर परत अर्धी पळी तेल टाकायचं। नंतर धने 2 वेळा करून मी भाजून घेणार आहे। पहिले मी मोठे मोठे पदार्थ भाजून घेते, म्हणजे आपल्याला नंतर शेवटी कंटाळा येत नाही। आणि हे भाजण्याच्या आधी आपण थोडे निवडून पण घ्यायचे आहे, खडे किंवा काही किडे वगैरे असू शकता। हे बघा, खोबरं मी असं बारीक बारीक तुकडे करून घेतलं आहे, ते पण मी छान ब्राऊन ब्लॅक होईपर्यंत भाजून घेणार आहे। खोबऱ्याबरोबरच मी खसखस पण लगेच भाजणार आहे, कारण खोबरं आणि खसखस कांड्यावर नेताना आपण वेगळं ठेवायचं असतं। आपण जर ते मसाल्यात मिक्स केलं बाकीच्या, तर चिकट होतो आणि मसाला काढला जात नाही। आता आपण भाजणार आहे तेजपान, ते पण असं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। त्याच्यानंतर मी घेतली आहे मिरी आणि लवंगा। हे बघा, हे पण भाजून घेतलं। त्यानंतर मी घेतलं आहे स्टार फूल, ते पण ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। दालचिनी, आपल्या मसाल्यामध्ये दालचिनी आहे 100 ग्रॅम, ती पण अशी ब्राऊन ब्लॅक होईपर्यंत भाजून घ्यायची। मसाले नेहमी मंद गॅसवरती भाजायचे। हे बघा, हे आहे आपलं दगडफूल, ते आहे 40 ग्रॅम, ते पण थोडा वेळ भाजून घ्यायचं। ते लगेच भाजतं, त्याला थोडा कमी वेळ लागतो आता आपण भाजणार आहोत बडीशोप, ती आपल्या मसाल्यामध्ये आहे 130 ग्रॅम, ती पण अशी छान ब्राऊन होईपर्यंत भाजायची। जिरे आपल्या मसाल्यामध्ये आहे 120 ग्रॅम, ते पण छान असं सुवास येईपर्यंत भाजायचे। त्यानंतर हे घेतले आहे काळे मिरी आणि लवंगा, मी ते दोन्ही एकत्रच भाजणार आहे। हे बघा, छान भाजले आहे। आता मी घेतली आहे मसाला वेलची आणि फ्लेवरची वेलची, दोन्ही मी एकत्र भाजणार आहे। हे बघा, ते पण छान भाजलं। हे बघा, रंग बदलला आहे आपल्या हिरव्या वेलचीचा, म्हणजे छान भाजले आहे। आपण हे सगळं आता थंड व्हायला एकाच ताटामध्ये काढून घेऊ। हे बघा, आता मी टाकणार आहे जावत्री, घेतली आपण 10 ग्रॅम, ती पण छान भाजून घ्यायची। मी मसाल्याचे सगळेच पदार्थ भाजून घेते, त्याचं कारण म्हणजे हा मसाला आपल्याला वर्ष 2 वर्ष टिकवायचा असतो। हे बघा, जायफळ मी असे फोडून घेतले आहे भाजण्यासाठी। काही जण सांगतात की हे पदार्थ भाजायचे नाही, ते भाजायचे नाही, पण आपण जेव्हा मसाला भाजतो तेव्हा ते थोडेसे निर्जंतुक होतो आणि त्यांची लाईफ थोडी वाढते। त्यामुळे आपण सगळेच मसाल्याचे पदार्थ भाजून घेणार आहोत। हिंग पण आपण आपल्या याच्यामध्ये आहे तो जवळपास 120 ग्रॅम, तो पण मी छान असा खमंग सुवास सुटेपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत भाजून घेतला आहे। हे बघा, आता आपण मिरची आणि धने ते आपण थंड व्हायला ठेवले आहेत। आता आपण हे दुसऱ्या परातीमध्ये काढतो आहे सामान मसाल्याचं। हे बघा, आपला हिंगही छान कलर बदलला आहे, आपण आता त्याला काढून घेऊ। हे बघा, हिंगाचा छान कलर बदलला आहे, आता आपण त्याला काढून घेऊ। आता मी सुंठाचे पण थोडे थोडे तुकडे करून घेतले आहे आणि त्याला पण मी तेल टाकून कलर बदलेपर्यंत भाजून घेतला आहे। हळद आहे आपल्या याच्यामध्ये साधारण 100 ग्रॅम, ती पण कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची। तुम्ही बारीक तुकडे केले तरी चालता, पण मी तुकडे नाही केले, तर मी तशीच टाकणार आहे, कारण कांडपमध्ये भरपूर ताकद असते, सगळे मसाले छानपैकी बारीक होतात। हे बघा, या प्रकारे आपला सगळा मसाला भाजून झाला आहे, छान सुगंधही सुटला आहे। घराच्या बाहेर पण छान सुगंध येतोय। आता आपण हे पण छान थंड करून घेणार आहे। आणि जसे आपण आता मिरच्या आणि धने आपण एका डब्यात भरून घेतले आहे कांडायला नेण्यासाठी, त्याचप्रमाणे आता आपण आपले हे जे बाकीचे मसाल्याचे पदार्थ भाजले त्याला पण छान थंड करून घ्यायचं आणि त्याला पण असं डब्यात भरून घ्यायचं। हे बघा, मी असं छान भरून घेते, पण थंड झाल्यावरच भरायचं, कारण गरम असेल तर त्याला वाफ निघून त्याला मॉइश्चर सुटू शकतं। हे बघा, असे सगळे पदार्थ मी एका डब्यात भरले आणि आपण जे खोबरं आणि खसखस भाजून घेतली आहे ती पण थंड झाली आहे, ती मात्र आपण यात मिक्स करणार नाही आहोत, ती एका कॅरी बॅगमध्ये भरणार आहे मी।
कोणताच कांडपवाला हे एकत्र कांडून देत नाही. खोबऱ्याची आणि खसखसची गिरणी वेगळी असते. आपण जर हे पदार्थ त्या मसाल्यांच्या पदार्थात ॲड केलं तर आपल्या मसाल्याची चिकट होईल आणि आपलं मसाल्याचे पदार्थ काढले जाणार नाही. म्हणून प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं, हे पदार्थ तेलकट असतात म्हणून ते वेगळेच ठेवले गेले पाहिजे. आता आपण एवढं झालं की कांडायला जाऊ. हे बघा, मी अशी सगळं खोबरं आणि खसखस कॅरीबॅगमध्ये भरलं आहे. ते पण छान थंड झालं आहे. आपल्या मसाल्यामध्ये साधारण खसखस आहे 40 ग्रॅम. तुम्ही थोडे जास्त प्रमाणात खसखस टाकली तरी चालते. आपल्या भाजीला एक छान सुगंध येतो किंवा छान फ्लेवर येतो खसखसमुळे. हे बघा, असं आपण आता कांडायला जाऊ कांडपवरती. हे बघा, मी कांडायला पोचली आहे आणि कांडपवाल्या आंटींनी आता माझा मसाला टाकलेला आहे. अशा प्रकारे कांडप काम करतं. हे बघा, साधारण आपला 1 किलोच्या प्रमाणातला मसाला कांडायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो. हे बघा, आता आपण मसाला घरी घेऊन आलो आहे. आता जो डब्यातला मसाला होता तो आता मी असा एका पाटीत थंड व्हायला मोकळा करते. अशाच प्रकारचा छान मसाला माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि मला तुमचा मसाला कसा झाला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर माझ्या ह्या पारंपरिक, ऑथेंटिक आणि आणखी नवनवीन अशा रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलशी सदैव कनेक्ट राहा. म्हणजे तुम्हालाही वेगवेगळा पदार्थ बनवता येतील.